नवनाथ भक्तिसार अध्याय 5. श्री गणेशाय नमः. जय जय रुकुळ टिळका भक्त पंकजा सदव्यारका मुनी मानस चकोर पाळका कृपा पियुषा चंडातू भाविक प्रेमळ भक्त परी तयासा अस्ति पूर्ण कैवारी बाळ प्रल्हाद संकटावरी कोरड्या काष्टी प्रगडलासी करविशी ती प्रताप संगन संकटी घातिले देवतेने तदर्थ सकळ रघुकुळ पाळन अवतार दीक्षा मिरविशी देव विप्राचे संकट पाहुन मत्स्यकुळाते करी धारण मग उदधीचे गगन दावून शंकासुर धरेला देवी दैत्य दुमदुमा करीत अवतार कच्छ झाला मिरवत उदधी मंथुनी शंका तोषवीत महाराज कृपार्णव राया बळीची उद्दाम करणी स्वरूप मिरुशी खुजटपणी संकट पडता सुरगणी फरशधर झालासे अपार भक्त प्रेमा संगन त्यात स्थिरावले पंडुनंदन शिवळ पाळ वक्रदंतन वसुदेव कुशी मिरविला असो आयशा भक्त प्रेमा तू ते आवडे मेघ श्यामा तरी भावभक्तीच्या उगमा पुढे ग्रंथ बोलवी मागिले अध्यायी केले कथन इंगळा क्षेत्री मच्छिंद्रनंदन अष्टभैरव चामुंडा जिंकून दर्शन केले आंब्याचे तरी श्रोते शिवलोकनी कथा पहा पुले मनी बारा मल्हार मार्ग धरुनी जाता झाला मच्छिंद्र तो बारा मल्हार काननाथ मुक्कामा उतरला एका गावात देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी पौडला तो बारा मल्हार काननाथ मुक्कामा उतरला एका गावात देवालयी मच्छिंद्रनाथ सुखशयनी पौडला तो रात्र झाली 2 प्रहर जागृत आहे नाथ मच्छिंद्र तव काननी दिवट्या पर मच्छिंद्रनाथाने देखिल्या इकडून जाती तिकडून येते आयशायर जरा करीती ते पाहुनी नाथ जती म्हणे भूतावळे उदेले तरी त्या ते करावे प्रसन्न समयत हाची दिसून कोण्या तरी कार्या लागून उपयोगी श्रम पडतील तरी त्या ते आता शरणागत प्रसन्न करून घ्यावे भूत श्रोते म्हणती कार्य कोणते भूता स्वाधीन असेल की तरी आयशेन बोलावे यावेळे भूत श्रीरामा उपयोगी आले राक्षसाचे प्रेत नेले समारंगणी सुवेळे तेव्हा अमृत दृष्टी करून उठवी शे कपिरत्न देवी तुळशीशी प्रसन्न भूत झाले कलित तरी लहानपासून थोरापर्यंत समय कार्य घडून येत पार नवा झुरळे निश्चित वाचवेले म्हणताती तन्याय कल्पुनीचे ती नाथ भूताच्या वैसलार्थी मग पद अंबिका स्पर्श शक्ती प्रेरिता झाला ते क्षणी ते आश्र प्रेरिता भूतगणी होता स्पर्श कुरु मेदिनी मग पद धरी आवळूनी सुटका नाही पदाते जे युद्ध कुरुक्षेत्री मही धरी तसे करणार रथ चक्रे गिळूनी खरी कुंठित गमन संधान करून दी तन्याय स्पर्शास्त्र शक्ती करी भूताच्या धरा व्यक्ती चलन वलन मग त्या क्षिती काय एक चालेना जैसे तरु एकाची ठाई वस्ती अचळ प्रवाही तन्यायी भूते सर्वही कुंठोनिया टाकिली तया भूताचे वेग निमित्ते की वेताळ भेटी जाणे होते सर्व मिळून येता क्षितीत जमोनिया येताती तव ते दिवशी झाले कुंठित वेताळ बेटी राहिली प्राप्त एरीकडे वेताळ क्षितीत अनंत भूते पातली तो दक्षभूताचा बळी वेताळ पाहे अष्टकोटी भूतावळ तो नुन्यपणी सर्व मंडळ दिसून आले तया दे मग अन्य भूता ते विचारित शरभरतरीची भूत जमात आली नाही किमर्थ शोध त्यांचा करावा अवश्य म्हणून 5-7 गमन करीते झाले भूत शरभरतरी येऊन त्वरित निदृष्टी पाहती तव ते मंडळी मही व्यक्त उभी असे बळरहित जैसा एका ठाई पर्वत दुसऱ्या ठाई आतळेना
मग त्या मंडळानिकडे येऊन पुसते झाले वर्तमान, तुम्ही व्यक्त मही लागून काय म्हणून तिष्ठला. एरी म्हणे अनेक जे भेद, महीच उचलून देती पद. कोण आला हे सिद्ध तेने कळा रचिली. मग ते पाहे कळा ऐकून पर्वता चालिले शोधा लागून. गुप्त रूपे वस्ती येऊन मचरणात पाहिला. बालार्क किरणे तेजा गळा शेंदूर चर्चिला शे भाळा. त्या माझी युवती सकळा मुखचंद्रे चर्चिली. कर्णी मुद्रिका रत्नपाती की वस्ती सपातल्या रत्नज्योती. हेमंत गुणी नाशिक गुंफोनी युवती कबरीवारी वेष्टीला. ललाटा पाट मिशा पिंगटा वट दुग्धाने भरल्या जटा. सरळ नाशिका नेत्र वाटा अग्रीस समदृष्टी पादसे. अर्कनयने विशाळ बहुत अग्रपणी उदय दावित. पाहता वाटे कृतांत नेत्र तेजे विराजला. स्थूळवट बाहुदंड सरळ जानुबाहू तेजाळ की. मल विमल करुणी स्थळ बहुवटी विराजले. मस्तकी शोभली दिव्य गुंटी. कंता विराजे पाटपोटी. तयावरी ग्रीवेशी नेसल्या दाटी. ज्ञानसिंगी मिरुदसे. बहु वाटे हनुमंत वीर कंकण करी शोभत. कुबडी फावडी घेऊन हातात बोधशैलिका विराजे. जैसा तीव्र बारावा रुद्र की सकळ युगयाचा भद्र. जैसा नक्षत्रा माझी चंद्र तेजा माझी डवरतसे. आयुष्य पाहुनी एकभूती मना माझी करिता ख्याती. येण्याची व्यक्त केली क्षिती भूतगणी वाटत असे. मग ते होनी संध्यस्त नाताशी म्हणे भूते पतित. जाऊ द्या स्वामी करा मुक्त आपुल्या कार्याशी. नाथ म्हणे सर्व गुंतले तुम्ही मुक्त. केवी राहिले रोमंती पाठविले समाचारा येताळे. महाराज करी मुक्त जाऊ द्या वेताळ. नमनार्थ यावरी त्याशी म्हणे नाथ सोडणार नाही सामयी. तुमच्या वेताळा धीरानी व जाऊन त्या ते त्वरे सांगावे. रोमंती मंगा पूर्व भले नये महाराजा. वेताळ खेळता बाबर देव हे महाबळाचे अति अष्टार्णव. ब्रह्मांड जिंकुनी कंदुक भाव मही खेळती महाराजा. नव नाग जैसा सबळी तया माझी फिडी ती रळी. तयाचे कोणी रळी केली नाही या जन्म. देव दानव गंधर्व असती तेही वेताळ बलाढ्य म्हणती. तस्मात स्वामी तया प्रति श्रुत करू नवेजी. एरो म्हणे संपादने ते काय सांगता दाऊनी. तुमचा वेताळ पाहिन नैने बळजेठी कैसा तो. ऐशी ऐकुनी भूतमात म्हणती अवश्य करू श्रुत. मग जाती जेथे होता वेताळ भूत तयापाशी पातले. राया वेताळाशी करुणी नमन सांगते झाले वर्तमान. म्हणती महाराजा भूताशी विघ्न जोगी आहे एक. तेने खेळूनी मंत्रशक्ती मही व्यक्त केली जमाती. शेवटी म्हणतो याची गती तुम्हा करीन महाराजा. आयसे कोणी पिशाच राव परम क्षोभला विकृती भाव. म्हणे आता अष्ट सर्व भूतावळे मेळवा. मग भूत भृत्य जास्त हलकारे जाते झाले देशांतरा. अरब कुस्तान पंजाब गुर्जर बंगालादी पातले. माळवी केकाड तेलंगण कर्नाटकी देश दक्षिण. कुडाळ कैकाड विलंब वचन सप्तदीप्तीचे पातले. सकळा श्रुत करुणी गोष्टी पाठविती सकळ भूत थाटी. अष्टराणी व एक कोटी समारंभा पातले. अष्टराणी व तयाचे नाव महावीर विद्येकारणी सर्व. ममद महिषासुर धुळवून गर्वी बाबर जेटिंग पातले.
मुंजाबा नरसिंहाचा अवतार म्हणून निराळत त्याचा संचार, तो 1 कोटी बार घेऊन या मिळाला. असो ऐसे कोटी बार उतरले जसे गिरीवर, महाभद्र तो आग्या वेताळवीर येऊन या पोहोचला. सकळ वेताळापाशी येऊन खतिरे झाले सिद्ध गमन, मग सकळ सांगून वर्तमान समारंभी चालिले. येऊन शरभर तरी प्रती काही अष्टही कोटी बेला कोलाळ करीती. तेने धनानी अमर क्षिती आणि पाताळी आदळत असे, ते पाहुणे वचनात करी कवळणी विभूती पातळ. आराधुनी मंत्रशक्ती ते लखलखित बैकेले, स्मरण गाठी व विभूती शर सज्ज करीती अति तत्पर. परे सर्वाचा प्रताप पावाया स्थिर, मही विराजे उलाची. परे वज्रास्त्र मंत्र जपून भोवती वेष्टिले रेषांगण, आणि मस्तकी वज्रासन वज्रशक्ती मिरुदसे. तेने करुणी भूताचा प्रवेश लिप्त नो हे आसपास, परिभूत वळ्या स्मशानास वर्षाव करीती आगळा. जैसे पर्जन्याच्या दारा वर्षाव करीती अपार अंबरा. परिवज्रास्त्र सकळ मोळी भार कदा काळी मानिना. त्यात अष्टकोटी पिशाच अनुपाळ, स्वरूपे करुणी अति विशाळ. तरो टाकीती उपटून बळे पर्जनदार सारिके. परे ते वज्रास्त्र मोळी तयान गणती ते काळी. तरो संचरुनी पर्वतमोळी पर्णकुटी ती झाली. ऐसा संचरता तरोवार काय करीते झाले समग्र, कोरडे काष्टादी तृणापार तयावरी सांडिती. सकळ करुणी महाकर सांडिते झाले वैश्वानर. ते पाहुणनाथ मच्छिंद्र जलदास्त्र प्रेरित असे. भूते सांडिती वैश्वानर तरु कडकडती ज्वाळापर. ब्रह्मांडी उमाळा व्यापे थोर पक्षी कुळ जीवजंतू. आयशी पाहता पावक थाटी, परिजल आश्रय केली दाटी. उदती मिरवून आकाश पाठी, शांत केला भावगतो. या परिमजनात पावकास्त्र प्रेरिता झाला विभूती मंत्र. तेने अग्नी प्रदीप्त करीत भूतगणी मिरुदसे. परित्र्या दृश्य दृश्य जाणूनी प्रयाग्नी पाती गुप्त होनी. मग पहा उदती तोये सांडोनी आकाशात मिरुत्या. परे ते वेजेना मंत्राग्न मग मच्छिंद्रे जलदास्त्र प्रेरण शांत केला द्विमर्दून अस्त्र मंत्रे करुनिया. शांत होताची मंत्राग्नी मही उतरली भूतगणी. मग स्पर्शास्त्र जल्पोनी भूतगणी कल्पितसे. तेने करुणी अष्टकोटी मही व्यक्त झाली एकथाटी. जैशी पूर्वी भूताचे राहाटी तैशी झाली सर्वास. परे अष्टजन ते तयाचे रूप महाबळी महाप्रताप दर्प. ते स्पर्शास्त्र न गणती माप सबळ मिरवती. परे स्पर्शास्त्रे एकची केले अदृश्य सकळ तेज खंडूनी धरले. हे तो नेनोची निकट आले मचरणादा ते आकळवाया. परी भोवते आहे वज्रास्त्र संपन्न लागन लागे काही तेने. परी परम बलाढ्य वेताळ संधान निकट अंगे पातले. परी भोवते आहे वज्रास्त्र तेची गिळून गेला मुखपात्र. ते मच्छिंद्र पाहता ती विचित्र वासवास्त्र सोडितसे. वासवास्त्र होता प्रगट उभयंताची झाली जगट. जैशी जेठी लागीत पाठ लोंबी झोंबी खवळले. एकमेका मही पाडिती तेने धनाना उठे क्षेती. अष्ट समुद्र हेलावती खळबळती नक्षत्रे बाई. शेष मस्तके लावती कुर्म म्हणे त्या अद्भुती. वराह सावरुनी नेटे देती मही लागी उचली तसे.
एरे इकडे सप्तजन कवळू पाहती मच्छिंद्र चरण की चरणी धरुनी मही कारण मचरणात अकळावा परे तो नाता तिचे पळ पुन्हा वज्रास्त्र सिद्ध केले सबळ दाही दिशा रक्षपाळ ऐश वज्रास्त्र मिरवले यावरी तो दानवास्त्र जलपुन दानव केले सप्त निर्माण मधुतील कुंभकर्ण मरु आणि मानी मल्ल मुखचंद त्रिपुर बळजेठी ऐशी सप्त दानव राठी साथी दैवते बळजेठी लोंबी झोंबी पातले जेटेंगा ते मधु जगटे खेळतीतील कुंभकर्ण नेटे बाबराते कुंभकर्ण लोटे जोट धरणी झगडती ममदा लागे मारू बेळ तमली मल्ला मुंजाते आराटीत महिषासुर अति उन्मत मुचकुंद त्याते बिडतसे धुळो वानवीर समर्थ त्रिपुरारी जगटे तयाने रथ ऐसे एका मंत्री अस्त्र दैत्य सप्तजन राटिले ऐसे बिडता अष्टजना मही उठला अतिधनाना एकमेका मही कारण अकळवाया ते जलपती एक दिन एक रात्री साती जना नसे विश्रांती लाथा केवळ उमण्या देती वर्मा वर्म जाणूनिया तेने करुणे प्रहार वेदिती विदिताद्य विकळ होत मुष्टी प्रहार मूर्छित होत मही पडती आदळोने मग साती जणे दानवास्त्र बिडता केले त्या जर्जर मग सप्त दानव अदृश्य पर होते झाले एक सरे एरीकडे वासव शक्ती बिडता प्रेमे विताळ प्रती तो संदन पाहून हृदय स्थिती वासव शक्ती वेदित असे तेने घाये अति सबळ मूर्छित पडला वेताळ मही पडता होता वेळ अदृश्य झाली शक्ती ते एरीकडे मचरणात वाताकर्षण विद्या जल्पत तो सावरून वेताळ मूर्छित पुनरुपाला त्वरेने येता येता सातजणी लगट करीती निकट येऊनी तो सिद्ध प्रयोग वाताकर्षणे मचरनाथाचा झालासे सिद्ध प्रयोग होतानी ती संचरिते अष्ट देहाप्रती तेने करुणे वातगती आकर्षण होत असे जव जव आकर्षण होत तव तव हस्त पदाचे चलन रात परम क्लेश उचंबळत मूर्छा शक्ती मिरवला ऐशे होताची अष्टमावृत्ती मग एकमेकाशी बोलती आता सोडून या मृती शरण वेगी रिगावे ना तरी जोगे आहे कठीण भूता सहित आपुला घेईल प्राण तरी याते प्रसन्न करून जगा माझी नांदावे जैसे राम प्रसादे करून लंकार आणि व विभीषण की बळीचे कृतीने राज्या मिरवला सुग्रीव अन्याय ते करुणी वाचवा आपला प्राण उपरी झालिया संगोपन आश्रम होईल एक जैसा दारिद्र्या लागी परिसखी चिंतामणी चिंतिल्यास त्या पियुष लाभे रोगी अस तैसे होईल आपणाशी की प्रल्हादाचे नरहरी दैवत संकटी झाले सायवंत अन्याय आजही प्रीत वाढवावी महाराजा ऐशे बोलून एकमेका निश्चित करून नेटका म्हणती महाराजा तपोनायका सीमा झाली प्रतापा तन्याय सर्वज्ञ मूर्ती सोडावी आम्हा क्लेश पद्धती क्रोधानळे प्राणाहुती योजू नको महाराजा तरी आता अनन्य शरण होता आमचा वाचवा प्राण जैसे कचा शुक्रे दान संजीवनी ते बैकेले तू प्रत्यक्षाशी नारायण हे नेनो रळी तुझ कारण केली परी उचित धन प्राप्त झाले सध्याची जैसा जटायू आणि संपत्ती प्रताप दाऊ गेले गब्बस्ती परी भोग दशा प्राप्ती सध्याची झाली लाभावरी अन्याय ते झाले परी कृपेची वसावी पाऊले चलन वलन अवघे राहिले बोलणे उरले सांगवया
आता क्षणिक करशिला असा आम्ही जाऊ परठायास तेने लाभतो असतास काय मिरवेल तुझ लागी तरी आमचा वाचवा प्राण मग तुझे नाम मिरू जगा कारण सांगशील ते कार्य करून भूतासहित येऊ की येमे पाळिले मधुत किंवा विष्णू पुढे विष्णुगण धावत तन्याय आम्ही भूतासहित तुझ पुढे मिरू की हे म्हणशील जरी खोटे तरी पूर्वजा बुडू नरक वाटे आणि पंचपातके महानेटे निज मस्तकी मिरुकी गो हत्यारी ब्रह्म हत्यारी स्त्री हत्यारी बाल हत्यारी मातृपितृ हत्यारी पंचपातके मस्तकी मिरुकी आयशी पातके गरो क्षिती भोग भोगुनी संस्तर युती याते साक्ष त्रियुक्ती लीन मुखा पदा मिरुका आयसे आमुचे बोल निश्चित काया वाचा धरून निश्चित तरी आता होई कृपावंत दयालरी मिळवावी यावरी बोले मचिरनाथ साबरी विद्या मम कवित्व तया ते साह्य भूतासहित कार्यार्थी तुम्ही असावे जो जो मंत्र जया प्रकारने तरी त्या अर्थी तुम्ही वर्तुनी साह्य करावे मंत्रा लागुनी कोणी तरी दोकिल्या मम अष्टही म्हणती अवश्य कार्य करुनी निसंशयास मग साधन प्रयोग आपुला भक्ष पृथक पृथक सांगितला अष्टकोटी भूतावळा सहित भक्ष साधन सांगितले समस्त येणे पण ते कार्य जगात निश्चय आम्ही मिळू की पूजा पुरस्कार अभ्युस्थान मंत्रासहित निर्वाण मंत्र उजळला स्थापुनी ग्रहण पर्णविते नेमिले ऐसा निश्चित सांग होता मग बोले प्रेरकास्त्र प्रेरिता समूळ नासुनी गेली वार्ता आकर्षण अस्त्राची येणे इकडे अष्टकोटी भूतावळ जो गणी इत्यादी सकळ स्पर्शुपाती चरणकमळ मै व्यक्त ओण्या तेव्हा जलपुनी व्यक्त अस्त्र मुक्त केले पिशाच सर्वत्र मग मच्छिंद्र नमोनी पवित्र सन्मुख उभे राहती बुंदा जळी उभय कर उभे असती ते समोर वाणी वरले जय जयकार धन्य मच्छिंद्र म्हणोनी मग त्या मंडळात मच्छिंद्र कैसा शोभला मूर्तिमंत जेवी नक्षत्र माझी तेजवंत शशीनाथ मिरुला की रश्मी मंडळात तेज गैरला प्रेमे आदित्य की सुरवर्गणी शचीनाथ देवामध्ये मिरुला की शिवगणा समुदायी परमशोभत नग जावई की विष्णुगणात शेषशाही प्रभुत्वनी मिरविला की दानव माझी उष्णा मूर्ती की देवा माझी बृहस्पती की पृथ्वी माझी ऐरावती देवांगणी मिरिदसे देवी पिशाच मंडळात परमशोभे मचरणात मग सकळाच्या मस्तकी देऊन हात मने क्षेमवंत असावे अष्टजन मुख्य नायक ते बोलती बोलोनी सकळिक की मच्छिंद्र कार्य श्लोक जगोपकारा वरलासे तरी याचे दुखी कोणी त्या साह्य पिशाचे असावे ऊनी सांगितले कार्य द्यावे करुनी मंत्रोपचार होताची ऐसे ऐकुनी भूते अवश्य म्हणती जोडून हात यावरी बोले मच्छिंद्रनाथ अनिक वर मज द्यावा तुमचे आमचे समारंगण झाले सबळ बळे करून त्या समारंगाचे कथन लोकी ऐसे मिरविले तरी जे आख्यान वाचिता तयाच्यान करावी बाधा सर्वता आणि आख्यान संग्रही पाळिता प्रिय मानवा तो पुरुष त्याशी जरी संकट येता निवारण करावे तुम्ही सर्वता आणि आपुलेकडून सहसाव्यता जाणून त्या पुरुषा करू नये हे आख्यान राहे जया सदनी तेथे बसू नये भूतानी जैसे भाद्रपद शुद्ध चतुर्थ दिनी चंद्रा लागीन देखती की अवधी ते जीवी
सुकर की स्वान मानिती अश्व विप्र तेवी ते मानुनी सर्वत्र दूरदेशी वसावे. ऐसे अनुनी चित्ती जे सदन स्पर्शू नये भूती. अस्पर्श होता व्यक्ती किंचित होणार नाही भूताची. यावरी प्रशस्तपणे राहून जरी त्या सदना आले विघ्न तयाचे करावे निवारण सकळ भूते मिळून या. आणि तया घरचे मनुष्य व्यर्थ जरी भेटले जाता मार्गात तरी मार्ग सोडून निश्चित दूर मार्गी वसावे. हे आख्यान जो पाळिता त्याशी कदा काळी न करावी व्यथा. हेची द्यावे मज सर्वथा कृपा करुनी सर्वांनी. ऐसे ऐकोनी मचिंद्रनाथ मचिंद्रजती अवश्य करू सकळ म्हणती. त्या सन्ना ते व्यथा निश्चिती आम्ही न करू सहसाई. ऐसे वधूनी वरदभूत नमिता झाला मचिंद्रनाथ. सर्व नमुनी पुसूनी त्या ते स्वस्थाना ते चालिले. अष्टकोटी पिशाच्या सहित अष्टविराजे मुख्य दैवत तेही नमुनी मचिंद्रनाथ स्वस्थाना पै गेले. एरीकडे मचिंद्रनाथ समस्तर पाहता झाला 12 मल्हार. तेथीची विधी करुणी सर्व कुमारी दैवती चालिला. तयाची पावले काळिका भवानी ते कथा पाविल मचिंद्राला लागुनी. ते पुढल्या अध्यायी अवधान देऊनी कथा श्रोते स्वीकारा. आवो या कथा सार ग्रंथास सपरिकर पंचमाध्याय दोखिल्यास पिशाच्य बाधा तयाशी खास होणार नाही सहसाई. जरी पहिली बाधा असेल तरी ती पठण करता जाईल. प्रथम अध्याय जो दोखील त्याशी अंग रोग जाईल की. दुसरा अध्याय दोखिल्यापासून विद्याभ्यास होईल पूर्ण. तिसरा अध्याय दोखिता प्रसन्न होईल अंजनी सुत तया ते. चौथा अध्याय दोखिता फळ कार्य निवटील परम सकळ. मान्यता देईल महिपाळ मौन पडेल सर्वाते. असो ऐसे पश्चिम प्रसंग मंत्र संजीवनी अनुराग धोंडीसुत मालू सांग. व देणारे कृपे करुनिया. स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य की मायागार सदा परिशोध वायुक चतुरा. पंचमाध्याय गोड पुंडलिका वरदेव हरिष्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रेय महाराज की जय. नवनाथ महाराज की जय.